नमस्कार, स्वागत आहे तुमचं अभिनव जी के चॅनलवर. तुम्हाला या चॅनलवर पोलीस भरती, गव्हर्नमेंट एक्झाम, MPSCसाठी लागणारे महत्त्वाचे प्रश्न मिळत राहतील. यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा अँड बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे टिंबटिंब किलोमीटर आहे. याचे उत्तर आहे 800 किलोमीटर आहे. प्रश्न क्रमांक 2. जगातील सर्वात उंच सडक कोणत्या दोन ठिकाणांना जोडते? याचे उत्तर आहे मनाली व लेह. प्रश्न क्रमांक 3. भारताला सर्वाधिक लांबीची सीमा कोणत्या देशाची लागली आहे? याचे उत्तर आहे बांगलादेश. प्रश्न क्रमांक 4. जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? याचे उत्तर आहे मॉन्सिरम. प्रश्न क्रमांक 5. टिंबटिंब हे राज्य तंबाखू उत्पादनात अग्रेसर आहे. याचे उत्तर आहे आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 6. उपभोक्त्यांपर्यंत सेवा हे कोणत्या वाहतुकीचे वैशिष्ट्य आहे? याचे उत्तर आहे रस्ता. प्रश्न क्रमांक 7. प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला होता? याचे उत्तर आहे जळगाव. प्रश्न क्रमांक 8. गोदावरीवरील जायकवाडी धरण कोठे आहे? याचे उत्तर आहे पैठण. प्रश्न क्रमांक 9. भारतातील सर्वोच्च न्यायसत्ता कोणती? याचे उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय. प्रश्न क्रमांक 10. संविधानानुसार राज्याचा घटनात्मक प्रमुख कोण आहे? याचे उत्तर आहे राज्यपाल. प्रश्न क्रमांक 11. राष्ट्रपतीला पद व गोपनीयतेची शपथ कोण देतो? तर याचे उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. प्रश्न क्रमांक 12. राष्ट्रपती व मंत्रिपरिषद यांच्यातील महत्त्वाचा दुवा कोण? याचे उत्तर आहे पंतप्रधान. प्रश्न क्रमांक 13. सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांची नेमणूक टिंबटिंब करतात. याचे उत्तर आहे राष्ट्रपती करतात. प्रश्न क्रमांक 14. सर्वोच्च न्यायालयावर अंतिम नियंत्रण कोणाचे आहे? याचे उत्तर आहे कोणाचेही नाही. प्रश्न क्रमांक 15. राष्ट्रीय आणीबाणी काळात शासनाला लोकसभेचा कालावधी टिंबटिंब वाढविता येतो. 1 वर्षाकरिता वाढविता येतो. प्रश्न क्रमांक 16. विधान परिषदेचे सदस्य निवडीकरिता खालीलपैकी कोणती तरतूद नाही? याचे उत्तर आहे जिल्हा मतदारसंघ. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणता अधिकार लोकसभेचा महत्त्वाचा अधिकार मानला जातो? याचे उत्तर आहे मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवणे. प्रश्न क्रमांक 18. राष्ट्रीय काँग्रेसचे नेते म्हणून महात्मा गांधीजी कोणत्या गोलमेज परिषदेची स्थापना कोणी केली? याचे उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले. प्रश्न क्रमांक 20. संत तुकारामांचा जन्म कोठे झाला? याचे उत्तर आहे देहू. प्रश्न क्रमांक 21. चौरी चौरा घटनेने टिंबटिंब हे आंदोलन संपुष्टात आले. याचे उत्तर आहे असहकार आंदोलन संपुष्टात आले. प्रश्न क्रमांक 22. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असे आव्हान कोणी केले? याचे उत्तर आहे नेताजी सुभाषचंद्र बोस. प्रश्न क्रमांक 23. ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेवर कोणता ग्रंथ लिहिला? याचे उत्तर आहे ज्ञानेश्वरी. प्रश्न क्रमांक 24. बालगंधर्व कोणत्या भूमिकेमुळे नाट्यसृष्टीत गाजले? याचे उत्तर आहे शाकुंतला. प्रश्न क्रमांक 25. स्वराज पक्षाची स्थापना करण्यामागे संकल्पना कोणाची होती? याचे उत्तर आहे चित्तरंजन दास.
प्रश्न क्रमांक 26. बेळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोण होते 1921च्या? याचे उत्तर आहे शिवराम महादेव परांजपे. प्रश्न क्रमांक 27. कोलार हे गोड्या पाण्याचे सरोवर टिंबटिंब राज्यात आहे. याचे उत्तर आहे कर्नाटक राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 28. कोणत्या शास्त्रज्ञाने पेशींचा शोध लावला? याचे उत्तर आहे रॉबर्ट हुक. प्रश्न क्रमांक 29. आशियातील तिसरा सर्वात मोठा गरम पाण्याचा झरा कोठे आहे? याचे उत्तर आहे जळगाव. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते? याचे उत्तर आहे आंबोली. प्रश्न क्रमांक 31. वेगळा शब्द निवडा. याचे उत्तर आहे तेलबिया. प्रश्न क्रमांक 32. टिंबटिंब यांनी स्त्री पुरुष तुलना या पुस्तकातून स्त्रियांवरील अन्यायाला वाचा फोडली. याचे उत्तर आहे ताराबाई शिंदे. प्रश्न क्रमांक 33. न्यायालयाची सक्रियता वाढण्याचे कारण काय? याचे उत्तर आहे जनहितार्थ होणाऱ्या याचिका. प्रश्न क्रमांक 34. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोणत्या जिल्ह्यात आहे? याचे उत्तर आहे पुणे. प्रश्न क्रमांक 35. 8व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी टिंबटिंब होता. याचे उत्तर आहे 1992 ते 1997. प्रश्न क्रमांक 36. दुसऱ्या मराठी विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचे नाव काय? याचे उत्तर आहे मंगेश पाडगावकर. प्रश्न क्रमांक 37. खाली दिलेल्या वृत्तपत्रांपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर आंबेडकरांनी सुरू केले नव्हते? याचे उत्तर आहे नवजवान हे वृत्तपत्र सुरू केले नव्हते. प्रश्न क्रमांक 38. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा केळी उत्पादनात क्रमांक 1 आहे? याचे उत्तर आहे जळगाव. प्रश्न क्रमांक 39. 245 भागिले 20 चे दशांश अपूर्णांक तील रूप काय? याचे उत्तर आहे 12.25. प्रश्न क्रमांक 40. फळबागेतील 150 झाडांपैकी 12% झाडे आंब्याची आहेत, तर बागेत इतर प्रकारची किती झाडे आहेत? याचे उत्तर आहे 132. प्रश्न क्रमांक 41. मराठीमधील पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण? याचे उत्तर आहे गंगाधर पानतावणे. प्रश्न क्रमांक 42. साक्षरता दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात? याचे उत्तर आहे 8 सप्टेंबर या दिवशी साजरा करतात. प्रश्न क्रमांक 43. हरियाणा सरकारने टिंबटिंब नावाची एक अनोखी पेन्शन योजना सुरू केली आहे. याचे उत्तर आहे प्राणवायू देवता नावाची एक अनोखी पेन्शन योजना सुरू केली आहे. या अंतर्गत सरकारने 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या झाडांना पेन्शन देण्याची योजना आखली आहे. प्रश्न क्रमांक 44. टिंबटिंब यांना साराभाई सायंटिस्ट नॅशनल 2021 देऊन गौरविण्यात आले. याचे उत्तर आहे आनंद कुमार, गणिततज्ञ आनंद कुमार. प्रश्न क्रमांक 45. टिंबटिंबमध्ये बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. याचे उत्तर आहे 7 सप्टेंबर 1906 रोजी बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 46. टिंबटिंबमध्ये इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन इंटरपोलची स्थापना झाली. याचे उत्तर आहे 1923 मध्ये. प्रश्न क्रमांक 47. टिंबटिंब हे टोकियो पॅरालिम्पिकमध्ये
पदक जिंकणारे पहिले IAS अधिकारी ठरले आहेत? याचे उत्तर आहे सुहास यथिराज. प्रश्न क्रमांक 48. भारतीय थलसेना प्रमुख कोण आहेत? याचे उत्तर आहे जनरल मनोज नरवाने. प्रश्न क्रमांक 49. टिंबटिंब यांची रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नेमणूक झाली आहे? शक्तिकांत दास. प्रश्न क्रमांक 50. जगातील सर्वात उंच पुतळा कोणत्या देशात आहे? याचे उत्तर आहे भारत. धन्यवाद अभिनव जी के चॅनल पाहिल्याबद्दल.